साहित्य जगत. आजच्या कार्यक्रमात अंकुश गाजरे यांच्या साहित्य प्रेरणेविषयी संतोष पवार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. श्रोतो नमस्कार. साहित्य जगत या कार्यक्रमात मी संतोष पवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपल्या भेटीला आले आहेत युवा साहित्यिक अंकुश परमेश्वर गाजरे. ते मूळचे मुक्काम पोस्ट शेळवे तालुका पंढरपूर इथले आहेत. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या एकूण प्रकाशित साहित्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा अल्प परिचय द्यायचा झाला तर अनवाणी हे आत्मकथन त्यांचं प्रसिद्ध आहे. त्याच्या 4 आवृत्त्या सध्या निघालेल्या आहेत. वनवास हा कथासंग्रह, त्याच्याही 2 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. आठवणी जपलेल्या हा ललित लेख संग्रह आहे. गाव मातीतली माणसं हा व्यक्तिचित्र संग्रह देखील त्यांचा प्रकाशित आहे. संस्काराची शिदोरी हे बालसाहित्य देखील रसिकांच्या भेटीला आलेलं आहे. अशा या युवा साहित्यिकास आज आपण भेटणार आहोत. अंकुशजी, आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं. धन्यवाद सर. नमस्ते. सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना तुमचा परिचय करून द्या. मी अंकुश गाजरे, शेळवे तालुका पंढरपूर. माझं अगदी लहान वयामध्ये अनवाणी आत्मकथन आलं आणि मला वाटतं की संपूर्ण सोलापूर जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो तर सगळ्यांना अनवाणी या नावानं मी खूप चांगल्या पद्धतीनं परिचित आहे असं मला वाटतं. अनवाणीकार अंकुश गाजरे असं नाव नामाविधान प्रसिद्ध होतं. अनेक जण म्हटले जातात. तर अनवाणीपर्यंतचा प्रवास आपण जाणून घेत असताना तुमचं बालपण कसं गेलं एकंदरीतच शेळव्यासारख्या गाजरे वस्तीसारख्या अगदी सुरुवातीला जर सांगायचं म्हटलं तर देवडे म्हणून शेळव्याच्या शेजारीचे गाव आहे आणि त्या गावामध्ये लहानपणापासून अगदी पहिलीच्या वर्गापर्यंत मी त्या गावामध्ये शिकलो. अगदी शेळ्या राखणं, घरची कामं करणं, अगदी खरं जर विचार करायचा अनवाणी आत्मकथनच का आलं असा जर प्रश्न विचारला तर अगदी आम्हाला एक टायमाचं जेवणही मिळत नव्हतं. अगदी त्या परिस्थितीतून मी तिथं आलो आणि म्हणूनच कदाचित साहित्य क्षेत्रामध्ये मी आलो असं मला वाटतं की शेळ्या राखत अशा परिस्थितीतून मी तिथं आलो. नंतर माझं शेळव्याला आम्ही स्थायिक झालो. वडिलांनी इकडं आलं, वडिलांनी चाकरी धरली. त्यांच्या मागे आम्ही जिकडे जाईल तिकडे आम्ही त्या पद्धतीने गेलो. मूळगाव शेळवेच? हा, माझं मूळगाव शेळवेच, परंतु आजीच्या गावाला वडील अगदी त्यांचं लग्न झालं तेव्हाच ते तिकडे राहायला गेलेले होते असं होतं. त्यामुळे माझं एक पहिलीपर्यंत बालपण म्हटलं तर देवड्यामध्ये गेलं आणि त्यानंतर वडील चाकरी म्हणून शेळव्यामध्ये आले. शेत पण शेळव्यामध्ये, परंतु अगदी त्यांचं अगदी पूर्ण आयुष्यच म्हटलं तरी चाकरीमध्येच गेले. आणि मग 10वी पर्यंत माझं शिक्षण शेळवे गावातच झालं. शेळवे गावातच हायस्कूलमध्ये झालं? होय. बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर किती टक्के मार्क मिळाले आणि त्यानंतरचा प्रवास कसा ठरला? मला SSCला 65%. खरं स्वप्न तर खूप मोठं होतं, परंतु आमच्या अख्ख्या बॅचचाच तो रिझल्ट अगदी खूपच कमी आला. नेहमी मी वर्गामध्ये पहिला दुसरा असायचो. 70, 75, 80च्या टक्केवारीमध्ये रेंजमध्ये असायचो, परंतु 10वीला 65 वरती आलो. का आलो काही कळालं नाही. आणि नंतर मी 11वी 12वीला शिवाजी कॉलेज सातारा कमवा शिका योजनेमध्ये, तिथं अण्णांच्या कमवा शिका योजनेमध्ये मी तिथं काम करून शिकण्यासाठी ऍडमिशन घेतलं गेलं. तसं शेळवे आणि पंढरपूर या दोन्ही गावांमधलं अंतर जर अगदी कमी होतं, पण साताराच का निवडलं? सातारा असं होतं की आमच्या गावातली 1-2 मुलं सातारला होती आणि त्यांनी सांगितलं होतं की बाबाने इथं ये, पूर्ण फुकट आहे, कपडे मिळतात, जेवण फुकट मिळतं आणि शिक्षणही होतं. आणि जर मी इथं पंढरपूरला ऍडमिशन घेतलं असतं तर वडील चाकरीला, आणि त्यामुळं कदाचित शिक्षण माझं शक्य नव्हतं. कदाचित 10वी नंतरच थांबलं असतं. ती पाऊलवाट आपल्याला मिळालीच नसते. निश्चित, बरोबर मिळाली नसते आणि आज कदाचित तिथं मी आलोही नसतो. अगदी खरं आहे. तर कर्मवीर अण्णांच्या संस्थेमध्ये शिकत असताना तिथले काही अनुभव? तसे जर विचार केले कमवा शिका योजनेचे अनुभव तसे काही कडू आहेत, काही गोड आहेत. परंतु मला तर गोड सांगावंसं वाटतात, कारण अण्णांचं शिक्षणच हे वेगळं होतं की अण्णांच्या त्या अण्णा जिथं राहिले तिथं राहायला मिळालं, अण्णांचं शेत पाहायला मिळालं, ज्या मुलांमध्ये अण्णा रमले तिथं मला राहता आलं 2 वर्ष. हेच मला आनंद वाटतो. अगदी दरम्यान हा साहित्यिकांचा परिचय असो किंवा साहित्यिक कार्यक्रमांची जी मांदियाळी होती त्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होत होता का? त्या काळामध्ये मी नाही. जेव्हा मी कोल्हापूरला DED ला गेलो त्यावेळेस मी साहित्याची ओळख माझी 12वी पर्यंत सातारा आणि त्यानंतर कोल्हापूरला DED झालं. आणि त्यावेळी शासकीय की खाजगी संस्थांमध्ये तुम्हाला मिळालं? नाही, शासकीय मध्ये मला DED ला ऍडमिशन मिळालं. बाळासाहेब माने रुकडी कॉलेज कोल्हापूर तिथं. आणि त्या टायमाला मग अनेक पुस्तकं वाचनात आली. इंदुमती जोंधळेंचं बिनपाठाची चौकट वाचनात आलं. त्यानंतर अनेक आमचे रघुनाथ मुडळे सर म्हणून प्राध्यापक होते, ते अगदी मराठीचं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचं, वेगवेगळे पुस्तकं आणून द्यायचे आणि त्यातून वाचनाची आवड लागली. आणि त्यामध्ये
त्यामध्ये इंदुमती जोंधळेंचं आत्मकथन बिनपाटाची चौकट माझ्या हातामध्ये पडलं आणि मला वाटतं आणि हे आपलं कुठंतरी जवळचं असं वाटायला लागलं आणि अनवाणीची स्फूर्ती तिथे अगदी मिळाली. निश्चित मनामध्ये तिथं आली. कारण या मॅडम जर अशा पद्धतीनं त्यांचं आयुष्य भोगलेलं असेल तर मला एक माझ्या मनामध्ये आलं की याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं भोगले, मग आपण का मांडू नये. अनेकांनी मला म्हटलं की एवढ्या लहान वयामध्ये आत्मकथन कुठं असतं का, परंतु मी त्यांना एकच उत्तर देतो की आत्मकथन तुम्ही वाचा, मग तुम्हाला समजेल. चरित्रातून आपोआपच आपलं चारित्र्य घडत जातं असं म्हटलं जातं आणि चरित्राने काय केलंय एकंदरीतच महाराष्ट्राचं मन घडवलंय असं म्हणायला हरकत नाही. निश्चित निश्चित सर. म्हणूनच आपण चरित्र वाचली पाहिजेत आणि ज्या चरित्रातून आपल्याला प्रेरणा मिळत असते आणि आपण प्रेरणा घेऊनच पुढच्या वाटचालीला मार्गस्थ होतो. बरोबर सर. नक्कीच. आणि त्यातून तुम्हाला ती एक गोष्ट सुचली की बाबा हे आपल्या जवळचं आहे आणि आपणही काहीतरी करावं, मांडलं पाहिजे, हेच मला आणि याला कारणीभूत आहेत प्राध्यापक रघुनाथ मुडळे सर. अगदी त्यांनी चेकिंग करून देण्यापर्यंत, लिहिण्यासाठी विचारणं किंवा आता कुठं आलं अगदी त्यामुळं कदाचित ही अनवाणी सुरुवातीला आलं माझं. एकंदरीत हा सगळा प्रवास अनवाणीमध्ये अधोरेखित झालेला आहे. अगदी लहानपणापासून म्हणजे पहिलीच्या वयापासून ते पूर्ण D.Ed ला प्रवेश घेण्यापर्यंत त्या अनवाणीमध्ये आले. तिथून पुढचं आलेलं नाही. अनेक वाचक फोन करतात की बाबा तुमचं आयुष्य पुढचं मला वाचायचं आहे, लवकरच आणा. आणि मी पण निश्चित या ठिकाणी सांगतोय की निश्चित लवकरच, पण अजून एक काहीतरी काळ जावा असं मला वाटतं. त्या काळानंतर निश्चितच माझं पुढचं एक आत्मकथन येईल. अनवाणीचा पुढचा भाग. 4 आवृत्त्यानंतर अनवाणीचा दुसरा भाग निश्चितच येईल अशी अपेक्षा करूया आणि त्या निमित्तानं आम्ही शुभेच्छा देखील आपल्याला देतो. थँक्यू सर. तर अनवाणीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातली विदारक परिस्थिती मांडत असताना आपल्याला काय अधोरेखित करावं असं वाटलं? जे गरिबाला शिक्षण मिळत नाही, मग ते का मिळत नाही, तर मला जास्त बाकीचा विचार न करता मला असं सांगावं असं वाटतं की खरं सांगायचं म्हटलं तर मी मुलगा म्हणजे अगदी भांगार गोळा करून शिकलेला. बरं, याच्यापेक्षा मग आता ह्याच्यापेक्षा काय सांगावं, म्हणजे जास्त काय सांगावं. या परिस्थितीतून मी गेलो. मग मला त्या अनवाणीतून अनेक मुलांना एवढंच सांगायचं होतं की बाबा रे, कितीही परिस्थिती वाईट असली, फक्त मनात जर शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही शिकू शकता. हेच मला या अनवाणीमधून दाखवायचं होतं. म्हणूनच त्या अनवाणीची प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर आपण जर शिक्षण घेऊन आपल्याला आत्मभान आलं तर आपण पुढे मार्गस्थ होऊ शकतो. आज जर तुमची परिस्थिती जर बघितली, एक संस्थापक म्हणून एका शाळेचे तुम्ही वावरताय, तर हा सगळा प्रवास जर बघायचा झाला तर विद्यार्थ्यांनी परिस्थितीचं डरगाणं कुठंही न घालता पुढे गेलं पाहिजे. येणाऱ्या परिस्थितीशी 2 हात केलं पाहिजे, हे आता लक्षात येत आहे. आता दुसऱ्या कथासंग्रहाविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. वनवास हा कथासंग्रह प्रकाशित झाला आणि त्याच्या 2 आवृत्त्या निघाल्या. वनवास कथासंग्रह हा समाजातलं वास्तव चित्रण, जेणेकरून मनाला कुठेतरी आतल्या त्रास करून गेलं आणि त्याच्या निर्मिती मी त्या कथासंग्रहामध्ये केली. आणि रामाचा जो 14 वर्षाचा वनवास होता तसाच वनवास या समाजाचा जो वनवास चाललेला आहे तो मग त्याला कोणी जबाबदार आहे काही माहित नाही, पण मी लिहित गेलो आणि त्यातून वनवास आकारास आला सर. नक्की. वनवासातल्या काही आठवणी. वनवासातल्या मग तशा आठवणी म्हटलं तर मला पंढरपूर तालुका म्हणा, सोलापूर जिल्हा म्हणा, सुरुवातीला आकाशदीप म्हणून एक साप्ताहिक होतं पंढरपूरचं, त्यामध्ये ती कथा सुरुवातीला छापून आल्या. तरी अगदी लोक अशी म्हणायची की मला बाबा साप्ताहिक हातामध्ये आल्यानंतर आम्ही पहिलं पेज बघत नाही, शेवटचं पेज बघत नाही, मधलं पेज कोणतं आहे आणि अंकुश गाजरेचं कथा त्यात दिसते का, जर ती कथा दिसली तर तो पेपर वाचायचे, अशा वाचकांचं मला फोन आले. आणि तीच मला वाटतं की खूप मोठी माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. अगदी खरंय. ललित लेख संग्रह देखील तुम्ही लिहिले आहे, आठवणी जपलेल्या. हो, जपलेल्या आठवणीमध्ये आपण अगदी बालपणातले तुम्ही शिक्षक सांगितले, कुटुंबातले काही माणसं सांगितले, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी काही रसिक मंडळी देखील असतात. बरोबर. आणि त्या माध्यमातून आपण घडत जातो. होय. आणि त्यांचे उपकार देखील आपल्यावर आहेत आणि आपण कधीही विसरत नाही. अशा जपलेल्या आठवणी काय सांगाल आपण? आठवणीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर की समाजामध्ये एखादी चटका लावणारी गोष्ट आहे, समाजानं एक वेगळ्या पद्धतीनं वागावं, ही चुकीच्या पद्धतीनं का माणूस वागतो, तर अशा काही मी त्या गोष्टी निवडलेल्या आहेत. परंतु त्या सगळ्या गोष्टी वास्तव आहेत आणि त्या वास्तव गोष्टी मी माणूस तसा का वागतो, परिस्थिती का त्याची मानसिकता, या सगळ्या द्वंद्वातून त्या कथा जन्मास आलेत सर. बरोबर आहे. अगदी. शोधो साहित्य जगत या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत युवा साहित्यिक अंकुश गाजरे यांच्याविषयी. हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 103.4 MHz वरून. अंकुश, पुनश्च एकदा स्वागत. धन्यवाद सर.
तुमचा हा साहित्यिक प्रवास आपण आज जाणून घेतोय. तर गाव मातीतली माणसं याविषयी थोडंसं सांगा. गाव मातीतल्या माणसं संदर्भात सांगायचं म्हटलं तर सर, ही गावातली माणसं आहेत, वेगळ्या विचाराची आहेत, यामध्ये श्रीमंत नाहीत, मोठी नाहीत, परंतु विचारानं श्रीमंत असणारी माणसं आहेत. अगदी खरं. आणि यामध्ये मला एक निश्चित आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की त्यातलं पहिलं प्रकरण आहे ते संजूभैया शाह यांचं. हे माणूसच इतका वेगळा माणूस आहे, सामाजिक भान असणारा आहे, अनाथ मुलांना असो, अनाथ मुलींना असो, इतक्या कुठले ते पंढरपूरचे आहेत ते मूळचे. त्यांचं एक स्टेशनरी दुकान आहे पुस्तकांचं, परंतु त्यांच्या दुकानासमोर एक भरणी आहे आणि अनेक माणसं त्या भरणीमध्ये ठराविक रक्कम टाकतात, आम्ही टाकतो. अनेक सवय अनेकांना झालेली आणि त्या रकमेतून ते अनेक अनाथ मुलांना मदत करतात आहेत. आणि तेच प्रकरण मी संजूभैया शाह म्हणून पहिलं रेखाटलेलं आहे. ही गावमातीतली माणसं, गावकुसातली माणसं एका वेगळ्या तन्मयतेने वागत असतात आणि सामाजिक भान त्यांना असतं, ती जाणीव त्याच्यामध्ये तुम्ही अधोरेखित केली. नक्कीच सर. तर आणखी काय सांगता येईल त्यातली, आणखी कुठली माणसं? आणखी एक मला कथा सांगावीशी वाटते, ते गोरी धोंडा म्हातारी, मला ते अजून आठवते. पंढरीभूषण पेपर आहे, दैनिक आहे, त्या पेपरमध्ये ते व्यक्तिचित्रण छापून आलं होतं. तर मला एक अक्कलकोटवरून असा एक फोन आला की ती म्हातारी इतकी तुम्ही वेगळ्या पद्धतीनं रेखाटली, समाजाचं भान तर किंवा मानसिकता पण आता म्हाताऱ्या माणसांना सांभाळण्याची नाही, परंतु त्यातून तुम्ही अशी रेखाटली. मी जास्त काही सांगत नाही, म्हटलं की आमच्या घरात शेजारी एक म्हातारी आहे आणि त्या म्हातारीला कुठलाही ती मुलगाही सांभाळत नाही, शेजारी पाजारी कोण लक्ष देत नाहीत, परंतु त्या म्हातारीला मी जास्त काही नाही, माझ्या पद्धतीनं मी हापशाचं पाणी हापसून देतो. हेच त्या कथेचं श्रेय आहे, कारण ही कथा वाचली आणि तो माणूस बदलला. माणसाची मानसिकता बदलायला हवी, कारण ही गावकुसातली माणसं जे असतात आणि त्यांचं व्यक्तिचित्रण जे असतं ते आपल्याला कुठेतरी भावतं आणि ते कुठेतरी आपल्या जवळ आहे हे वाटायला लागतं आणि मग आपल्यामध्ये परिवर्तन होतं. परिवर्तन म्हणजे नेमकं काय की ती गोष्ट भावली आणि भावल्यानंतर माझ्यातलं जे काही विचारांचं परिवर्तन आहे ते होणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्या अनुषंगानंच ते आलं आणि तुम्हाला वाटलं की माझ्या कथेचं सार्थक झालं. बरोबर सर, निश्चितच. आणखी काही व्यक्तिचित्र सांगता येतील त्यातली? सांगता येतील. लोचनाबाई अशीच एक त्यामध्ये व्यक्तिचित्रण आहे. इतके गरीब घरचे आहे, लोकांची धुणं भांडी करून खाते, त्यानंतर कोण मयत झालं तरी त्यांना एक चार घास घालण्याचं काम करते आणि त्यांना दुःखातून बाजूला सारण्याचं काम अशी ती म्हातारी करते. कुणाचं लग्न असेल तरी ती म्हातारी त्या घरी राखायला जाते, दिलं पोटाला खायचं, नाही दिलं तसंच पडायचं, अशा पद्धतीनं. आणि हे सगळं जर झालं म्हटलं तर त्या मुलाने तिचं आयुष्य तशा पद्धतीनं केलंय, परंतु ती इतक्या हिमतीनं जगते. आणि मी जर गेलो तर माझी चांगली विचारपूस करायची म्हातारी, मी तिला 20 रुपये द्यायचो. आणि काही काळानं मात्र ती म्हातारी पंढरपूरला निघून गेली. ती आजही म्हातारी पुन्हा आलेली नाही, आजही मनात तशीच चुटपुट आहे. देवजानो म्हातारी अजूनही त्याचा पत्ता नाही, अशी ही ती कहाणी आहे. काय वास्तव नाही का? हो. आणि आणखी एक सांगायचं म्हटलं त्यातलं सँडी पात्र. आम्ही 11वी-12वीला कॉलेजला शिकत होतो, सातारा कॉलेजला. तेव्हा सँडी म्हणून एक माझा मित्र, गणेश त्याचं नाव मूळ, आणि तो सँडी या टोपण नावानं आम्ही त्याला खूप चिडवायचो. अगदी हडकुळा मुलगा, परंतु अगदी आमची अशी इतकी घसट मैत्री झाली की आम्ही दोघं एकत्र काम करायचो. करता करता मग त्यानं DED ऍडमिशन त्याचं 12वी झाल्यानंतर सातारला मिळालं त्याला, मला कोल्हापूरला मिळालं. 2 वर्ष आमचा एकत्रित प्रवास सुरू झाला. अगदी आम्ही रोज फोनवरती बोलायचो, विचारपूस करायचो. आणि त्या काळामध्ये ते असताना DED संपलं, त्याला आंतरवासितेला ऍडमिशन मिळालं, मला तिथं कोल्हापूरला मिळालं. आणि मग आता तर वास्तव जर आपण बघितलं तरी DED झाल्यानंतर शासनाच्या जागा नव्हत्या, शिक्षक होणं मुश्किल होतं, म्हणून त्यानं आंतरवासित असतानाच एक जॉब पकडला फायनान्समध्ये. आणि मग अनेक लोकांना भेटायचा, चांगला स्वभाव असल्यामुळं त्याचा परिचय झाला. त्यातून ती अनेकांचं पैसे घेतलं त्यानं आणि ते एका कंपनीमध्ये भरलं. कंपनी नवीन होती, त्यालाही अनुभव नव्हता. आणि मग आमचं रोज अगदी चर्चा चालू असायची. तोही मला म्हणला की आपण तुझं आंतरवासिता झाली की तू पण ये, तुला पण मी जॉब लावतो. अगदी आम्ही त्या इच्छित होतो आणि जाणार पण होतो. तोपर्यंत त्याला इतकं ती कंपनी अचानक पळून गेली आणि 2-3 लाख रुपयाला त्याला फटका बसला. तिथली लोक त्याला सोडेनात आणि त्यातच त्यानं एक दिवस आत्महत्या केली. खूप वाईट वाटलं. माझा अगदी जीवाभावाचा मित्र त्यात गेला आणि तोच मी या पुस्तकात सँडी या नावानं मांडलाय. गावामातीतली ही माणसं अगदी जगतात कशी, कशामध्ये गुरफटली जातात. बरोबर. MLM मार्केटिंगच्या माध्यमातून एक साधा तरुण ज्याला काहीच माहित नाही, बरोबर, पण त्याचा संपर्कच नाहीये आणि सांगणारी माणसं देखील नाही आहेत आणि शेवटी त्यातच त्याचा अंत होतो. कारण ही प्रामाणिकतेनं वागलेली असतात आणि कुठंतरी हा फटका बसतो, बरोबर, आणि जीव गमावा लागतो. हे सगळे अनुभव विदारक आणि परिस्थिती आणि एकंदरीतच आपल्या वाट्याला आलेलं हे दुःख या गावमातीतली माणसं या व्यक्तिचित्रणामध्ये आलेली आहेत असं म्हणायसारखं. आपण आता थोडंसं तुमच्या बालसाहित्याकडे वळूया. बालसाहित्य संस्काराची शिदोरी हे छोटं पुस्तक आहे आणि त्यामध्ये
एक नवीन अनुभव आहे, तितकंच अजून माझं हे नाही, पण बालसाहित्य मी मांडण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून पालकांच्या मनामध्ये एक इच्छा असते की आपला मुलगा एक वेगळ्या क्षेत्रामध्ये जावा, चमकावा, मोठं व्हावं, आणि सध्या व्यसन आहे, इतर अनेक गोष्टी आहेत, त्यामध्ये तो गुरफटू नये, आणि त्यातून त्या मुलानं काहीतरी माझ्या बापाची इच्छा काय, स्वप्न काय आहे ते डोक्यात ठेवलं पाहिजे. या दृष्टिकोनातून संस्काराचे शिदोर एक छोटंसं मी बालसाहित्य लिहिलेलं आहे, जेणेकरून आपल्या बापाचं कष्ट त्या मुलाला लक्षात आलं पाहिजे, बापाची स्वप्न काय, ती इच्छा काय आहेत, त्यातून मी ते संस्कार करण्याचा छोटासा प्रयत्न केलाय. आगामी साहित्याच्या विषयी आपण थोडंसं बोलूया. तुमचं आगामी काही येणार आहे? माझ्या आगामी येते कादंबरी हुंदका सध्या लिखाण चालू आहे. अगदी 3-4 वर्षापूर्वी लिहायला सुरुवात केली होती, परंतु ती आता कुठेतरी पूर्णत्वास येते असं मला दिसतंय. या कादंबरीचं तर इतकं भयानक वास्तव मला वाटतं की स्त्रियांवरती ती आधारित कादंबरी आहे. समाजामध्ये नावावरूनच कळतं की काय. एक UPSC करणारी मुलगी आहे आणि तिची ती कहाणी आहे अगदी लहानपणापासून ती, आणि त्या कादंबरीमध्ये मुख्य कथानक म्हणलं तर तिचं ती सौंदर्य आहे, आणि त्या सौंदर्यानं तिचा किती घात केला आयुष्यामध्ये, तिला किती त्रास झाला, आणि समाज किती चुकीच्या पद्धतीनं आहे एखाद्या स्त्रीकडे बघणारा, हे त्या कादंबरीतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, आणि निश्चितच त्याला यश मिळेल किंवा वाचक वर्ग मला मिळेल. स्त्रीवादी साहित्याकडे झुकणारी पूर्णपणे झुकणारी आहे. हे करता करता आपण संस्था काढावी. हा सर. आणि आपली शाळा ही इंग्रजी माध्यमाची असावी, आणि तेही शेळवेसारख्या ग्रामीण भागामध्ये. हो सर. असं का बरं वाटलं? D.Ed झाल्यानंतर दुसऱ्याच्या सगळीकडे पायपीट करत होता तुम्ही? खूप इंटरव्ह्यूला केल्या. किती अर्ज केले हो साधारण? अगदी 10 ते 12 अर्ज केले, आणि सगळ्यात महत्वाचा एक अर्ज मला सांगायचं वाटतं की तो रयत मधला. आणि रयत मध्ये इंटरव्ह्यू मी दिला, आणि सगळ्यांचा इंटरव्ह्यू हा अगदी 2-3 मिनिटांमध्ये व्हायचा. माझा एकट्याचा इंटरव्ह्यू हा 30 मिनिटं चालला होता. तर माझ्या समोर पुरस्काराच्या फायली, कात्रणाच्या फायली, पुस्तकं सगळं होतं. तर एकूण अनवाणीला 11 पुरस्कार मिळाले, आणि गाव मातीतील माणसं या व्यक्तिचित्रण संग्रहास 2 पुरस्कार मिळाले. हो सर. हा पुरस्कारांचा जथ्था या येणाऱ्या कालखंडामध्ये वाढत जाणारच आहे. निश्चितच सर. तर याच्या विषयी सांग. अगदी वसंतदादा काळे साहित्य पुरस्कार मला पंढरपूरचा पहिला पुरस्कार मिळाला, आणि त्या पुरस्कारानं कदाचित मला वाटतं की माझी ओळख करून दिली, आणि सर्वात मोठा पुरस्कार, आणि अगदी ती ट्रॉफी म्हणा, ती रक्कम म्हणा, अगदी ती मला झेपणारही नव्हती, इतका तो मोठा पुरस्कार मिळाला. आणि त्या पुरस्कारानं तो पुरस्कार घेताना सुद्धा अगदी मनाला हे वाटत होता की खूप आनंद होत होता, आणि मलाही स्वप्नातही माहित नव्हतं की आपण साहित्य लिहावं, हे असं पुरस्कार मिळावेत, परंतु योगायोगाने ह्या गोष्टी घडून गेल्या. निश्चितच आनंद वाटतो मला. हा सगळा डोलारा सांभाळत असताना, साहित्यिक डोलारा सांभाळत असताना, आणि एक संस्था म्हणून सुरू केलेली एक संस्थेमध्ये काम करत असताना. हो सर. आता मुलांची संख्या वाढते, आणि त्यासोबत आपल्याला संस्कार तर द्यायचेच आहेत, कारण एक शिक्षक म्हणून आपली भूमिका आहे. होय सर. मग आणि यामधून सगळं पुढे जात असताना हा सर आणखी काही पुढच्या कल्पना म्हटलं तरी काहीतरी 1-2 लघुपट काढण्याचा संकल्प आहे. वाट लघुपट या अगोदरच मी काढलेला आहे, त्याचं दिग्दर्शन केले, त्याची कथा माझी आहे. सोबतीला गणेश गायकवाड माझे मित्र आहेत, त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. अगदी त्यांनी मी त्यानंतर प्रकाश गाजरे म्हणून एक आहेत, आपले मित्र गावचेच आहेत. अगदी आम्ही ह्या तिघांनी मिळून हा वाट लघुपटाची निर्मिती केली. गणपती उत्सव असो आणि कार्यक्रम असो त्यामधून तो वाट लघुपट दाखवला. त्यानंतर जयमालाताई गायकवाड यांनी पण तो कार्यक्रम ठेवला गेला. दत्ता भोसले सरांचे मिसेस आहेत, त्यांनी तो कार्यक्रम ठेवला. म्हणजे अगदी जवळजवळ 20,000 लोकांनी वाट लघुपट बघितला. इतकं मोठं आणि म्हाताऱ्या माणसांना सांभाळलं जात नाही यावरती त्या वाट लघुपटातून आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यापीठ आहेत आपल्या घरातली, विद्यापीठांना आउट हाऊस मध्ये पाठवलं जातं. नेमकी नटसम्राट मधली थोडीशी कहाणी, बरोबर, कारण आजूबाजूला हे सगळं घडतं आणि ते वास्तव तुम्ही त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच. तर आमच्या विनंतीला मान देऊन आज आपण आलात आणि या साहित्य जगत कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि आपला सगळा प्रवास सांगितला. याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढच्या कारकिर्दीस आम्हा सर्वांकडून, रसिक श्रोत्यांकडून तुम्हास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर.